आता आपण बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत। डॉक्टर गौरी पालवे या हिच्या आत्महत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आलेली आहे। गौरी पालवे हिच्या आत्महत्या प्रकरणात विशेष तपास पथकाकडून अनंत गर्जेला पुन्हा अटक करण्यात आली आहे। अनंत गर्जे याला थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाणार आहे। गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे आरोपी आहेत। सध्या या प्रकरणात डीसीपी रागसुधा यांच्या नेतृत्वात एसआयटी कडून तपास केला जातो आहे। आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांना अधिक विचारूया। राहुल, पुन्हा एकदा अनंत गर्जेला ताब्यात घेतलं गेलंय, कोर्टात हजर केलं जातंय, काय नेमकं अधिक आहे? सुवर्णा, अनंत गर्जे हे जे की एका आपल्या पत्नीच्या संदर्भात आत्महत्याच्या प्रकरणात त्यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती। पत्नीला मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा आरोप देखील त्यांच्यावर झाला होता आणि त्यांना ज्या पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही राजकीय पार्श्वभूमी न पाहता जी आहे ती चौकशी केली जाईल आणि त्यानुसार आश्वस्त केलं होतं आणि एसआयटीची स्थापना झाली होती। त्यानंतर अनंत गर्जे यांना एसआयटी कडून पुन्हा एकदा अटक करण्यात आलेली आहे। गौरी पालवे गर्जे यांच्या आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडे यांचे पीए असणारे अनंत गर्जे हे आरोपी आहेत। नेमकं ही आत्महत्या होती की इतर काही घातपाताचा प्रकार होता याचा तपास जो आहे तो डीसीपी रागसुधा यांच्या नेतृत्वात एसआयटी कडून सुरू आहे आणि विधान भवनात अगदी अधिवेशन काळात या संदर्भातल्या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी पूर्णपणे एसआयटी निपक्षपातीपणे चौकशी करेल असं सांगितलं असतानाच अधिवेशन संपतात अनंत गर्जे यांना पुन्हा एकदा अटक करण्यात आलेली आहे। त्यामुळं या संपूर्ण तपासामध्ये कोणताही राजकीय न बाळगता तपास होईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती। त्याचाच परिणाम म्हणून दुसऱ्यांदा अनंत गर्जे यांना अटक होतीये। नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल राहुल।